या स्पर्धेला आपण बाईक पाहिली, त्यानंतर मनीषाताई गायकर यांच्या वतीनं मालिकावीराची टू व्हीलर बाईक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली। समीरदादा पाटील भूमी इंडियाचे प्रोप्रायटर, त्याच्या मॅन ऑफ द मॅच समीर भिंगारे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शैलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर देण्यात येतोय। नेरे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून बाईक स्पॉन्सर करण्यात आलेत असे दानशूर व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावरती पाहताय। सलामीची जोडी मैदानामध्ये रोशन पाटील आणि नितीन पाटील ही विस्फोटक फलंदाजी करणारी जोडी मैदानामध्ये, तर एकीकडे आपण पाहतोय गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ मैदानामध्ये खेळतोय, ज्यामध्ये नेरे धुंद्रे विभाग शिवसेनेचे दमदार नेतृत्व करणारे आपले सुकेश भोपी यांचा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि बिंदासबाई ठोंबरे यांच्या अगदी निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीने देखील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि एकंदरीत लढत जर पाहिली, पहिल्या सामन्यामध्ये धावा डिफेन्स झाल्या 61, ही लढत कशा प्रकारे असेल, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वैयक्तिक कुठेतरी पहिल्या सांगवी कुठेतरी पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल आदित्य मोरे, दरवर्षी या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्याज देण्यात येतात ते नेरे गावचे उद्योजक योगेश दादा तांबोली साहेब असतील, त्यानंतर अर्षदाताई तांबोली साहेब असतील, एन टाइम सर्व्हिसचे प्रोप्रायटर यांच्या वतीनं सर्व ट्रॉफ्याज देण्यात आलेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। सामना बोलतोय, दुसरी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते, एकीकडे गावदेवी चॅम्पियन वाकडी तर दुसरीकडे 12-12 किंग गावदेवी कोपरोली। दोन्ही संघांच्या नावामध्ये आई गावदेवीचं नाव जोडलं जातंय। आदित्य मोरे पहिले चेंडू फेकणारी सज्ज असेल, स्ट्राईकवरती फलंदाज नितीन पाटील, एक आक्रमक फलंदाजी ही ज्याची सातत्याने ओळख राहिली। हा पहिला चेंडू सुरेख हाताला गेलाय, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर चेंडू जाईल, सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती। प्रेक्षकांना विनंती असेल ब्लॅक स्क्रीन समोर तुम्ही बसू नका, त्या ठिकाणी बाजूला बसा, झाडाखाली सावली आहे, कारण ब्लॅक स्क्रीन का लावले, खेळाडूची नजर एकाग्रता भंग होऊ नये त्यासाठी ती लावली आहे। हा मैदानाचा परिपूर्ण अभ्यास असणारा हा खेळाडू नितीन पाटील, पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅटच्या अगदी रडार मध्ये चेंडू आलाय, फेकून दिला डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून, दमदार षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावर। चौकार, त्यानंतर आलेला हा दमदार षटकार 10 धावा धावफलकावर। नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी, अर्धशतकासाठी 3333 समीरदादा पाटील यांच्या वतीनं आणि नितीनसाठी 3 षटकांसाठी डॉक्टर राजूदादा यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक असणार आहे। लेग स्टिकच्या अगदी बाहेरून चेंडू जातोय, पंचांचा इशारा ते अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावफलकावरती। एक चांगलं क्रिकेट, राजूदादांचं चांगलं प्रेम राहिलं नितीन पाटील या खेळाडूवरती, सुंदर कामगिरी देखील या खेळाडूची सातत्याने राहिली। कालचा सामना अतिशय रंगतदार कोपरोली टीमचा आपण पाहिला, 2 सामने किंजल स्पर्धेमध्ये विजय संपादित केले आणि एकंदरीत ही लढत आजच्या दिवसामध्ये देखील या टीमला 2 सामने खेळायचे आहेत। एक जर आपण पाहिलं पेंदरच्या स्पर्धेमध्ये सुंदर फटका, अगदी डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल, चेंडू सीमा पार, षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती। षटकार आलेत नितीन पाटीलच्या बॅट मधून, या चेंडूवरती जर षटकार आला तर डॉक्टर राजूदादा यांच्या वतीने 1000चं पारितोषिक या खेळाडूला असणार आहे। सुंदर फटकेबाजी, अगदी
प्रत्येक चेंडू मेरिटनुसार खेळणं ही ज्याची ओळख राहिली आहे आणि एक तंत्रशुद्ध फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळेल नितीन पाटील याची आणि आदित्य मोरे याच्यावरती चढवलेलं आक्रमण. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकेल या षटकातील. हा चेंडू सुरेख मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्यानंतर पंच देखील बोट आकाशामध्ये करतील आणि नितीन पाटीलच्या खेळीचा होईल अंत. त्यानंतर हे सुंदर कमबॅक राहिलं आदित्य मोरेचं. एक फलंदाज बाद झाला. नितीन पाटील आक्रमक फलंदाजी ज्याची राहिली. 16 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी ज्यामध्ये एक चौकार 2 षटकार राहिले आणि खेळपट्टीवरती नौका खेळाडू पाहायला मिळेल. संघातील एक विस्फोटक फलंदाज रोहित पाटील. 2 बंधू मैदानामध्ये पाहायला मिळतील. आकाश मंडप डेकोरेशन पाली यांना विनंती असेल आपला एखादा प्रतिनिधी इथे असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. पहिले षटक मार्गस्थ असताना षटकातील अंतिमचा चेंडू शिल्लक. P1च्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली. 2 चेंडूचा खेळ बाकी. एक आव्हानचा चेंडू फेकला गेलाय आणि एकंदरीत पाहिलं प्रेम पाटील सुरुवात खूप चांगली राहिली. मागच्या सामन्यामध्ये आपण देखील पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅक षटक फेकलं होतं. पण आदित्य मोरे सारखा एक व्यावसायिक खेळाडू आहे. PPL मध्ये ज्याने सुंदर खेळ आपण पाहिला. ज्या खेळाडूचा रोहित पाटील देखील PPL मध्ये खुटारी संघातून खेळताना आपण पाहिल्यात आणि त्या खेळाचा कुठेतरी फायदा मिळेल का. आणि सुंदर गोलंदाजी दुसऱ्या चेंडूवरती देखील सफलता मिळते आदित्य मोरेला. रोहित पाटील बॅक डग आउट. फेस करत असताना किमान सिंगल धावेवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज होती कारण पहिल्या चेंडूत विकेट आलाय. परंतु आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर रोहित पाटील देखील 0 धावसंख्येवरती बाद होऊन माघारी परतलाय. 17 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये नेहमीच 17चा खतरा असं म्हटलं जात आहे आणि त्या 17 ही धावसंख्या कुठेतरी कोपरली संघाला अनलकी ठरत असताना नौका खेळाडू मैदानामध्ये अविनाश सोमवंशी 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. मिडल ऑर्डरमध्ये जर आपण पाहिलं 5 षटकांच्या लढती 4 गोलंदाजांना तुम्हाला वापर करावा लागतोय आणि एक चांगली संकल्पना या ठिकाणी तुम्ही पाहताय आणि हे षटक हाताळत असताना सुंदर कमबॅक. पहिल्या 3 चेंडूमध्ये दमदार कामगिरी राहिली कोपरोली टीमची. त्यानंतर मात्र पहिल्या ह्या 2 चेंडूवरती काय दमदार कमबॅक केलाय वाकडी संघाच्या आदित्य मोरेनं. विकेट हॅट्रिकच्या मार्गावरती अंतिम चेंडूचा खेळ बाकी. समोर फलंदाज अविनाश सोमवंशी या संघातील सर्वात आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख. सुंदर फटका क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्यात 17. 2 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करत असताना 12-12 किंग गावदेवी कोपरोली संघाची. बाद झाले 2 धावफलक धावा 17. दुसरे फेकणारी सज्ज असेल आदेश मस्कर. एक वेगवान गोलंदाजी करणं ज्याची ओळख राहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17. स्ट्राईकवरती खेळणारी सज्ज असेल संघातील सर्वात आक्रमक फलंदाज रोशन पाटील ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. 12-12 किंग. ऑन स्क्रीन वरती आपण स्पर्धा देखील पाहताय. 2 जानेवारी ते 6 जानेवारी विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक 1,20,000 प्रथम पारितोषिक. द्वितीय 75. त्यानंतर एक चांगली स्पर्धा
आपल्या भेटीला आली. सुंदर फटका रोशन पाटील यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूला एकंदरीत पाहिजे सामोरे गेलेत. मिड विकेटला चेंडू आलाय. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 धावा दफल कधी लागल्या गेल्यात. आज नेरे दोंदर विभागामध्ये जर आपण पाहिला तर चांगला क्रिकेट आणि तेवढे चांगले उत्कृष्ट दर्जाचे मैदान आपल्याला पाहायला मिळतील. अनेक डे नाईट फॉर्मॅटच्या मॅचेस जर पाहिल्या संपूर्ण जानेवारी महिन्यात तुम्हाला बुक मिळेल. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील डेट देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस या विभागामध्ये नेहमीच राहिल्यात. सुंदर फटका अगदी फ्लिक केलंय. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. फलकावरती अविनाश याच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. पहिला चेंडू डॉट खेळला त्यानंतरचा सुंदर फटका आणि ही या खेळाडूची ओळख आहे. आदेश मस्कर गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकेल. वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं. या ठिकाणी जर पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलतोय. सुंदर कमबॅक आदेश मस्करचा राहिलाय. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. ही एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या सामना पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. एक चांगली स्पर्धा तेवढंच चांगलं उत्कृष्ट दर्जाचं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. स्लोवर चेंडू कट केलाय. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. काय गोलंदाजी राहिले. पहिल्या चेंडूमध्ये चौकार लगावला अविनाशनं. त्यानंतर 2 चेंडू डॉट फेकले गेले. मागील देखील आपण लढत जर पाहिली पहिल्या षटकामध्ये आलं होतं 21 आणि त्यानंतर मात्र कमबॅक पाहिला होता. आणि या षटकामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. आदेश मस्कर करून 5 धावा खर्च केल्या गेल्या. 4 चेंडूची फेकिंग ज्याची या ओव्हरमध्ये राहिली आहे. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. खेळून काढले 5. शेवटचा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. अगदी गॅप मध्ये चेंडू जातो. एक्स्ट्रा कव्हरला वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार आणि 2 षटकांचा खेळ होईल समाप्त. आणि 2 षटकामध्ये धावा लागल्या गेल्यात. 16.00 सरासरीनं 32 धावा 2 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करत असताना कोपरोली टीम. राहिली कोपरोली टीमची. पहिल्या सामन्यामध्ये आपण 61 धावा डिफेन्स होताना पाहिल्यात. परंतु या सामन्यामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केलेला 32. गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आदित्य मोरेला तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्चलेला 17 आणि एकंदरीत पाहिले हे षटक हाताळत असताना कमबॅक कशा प्रकारे राहील. समोर फलंदाज आपण पाहिलं रोशन पाटील खेळण्यासाठी सज्ज असतील. आणि या संघामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक चांगले खेळाडू वाकडी संघामध्ये देखील आपण पाहायला मिळतील. मोहन भोपे असतील. आमच्या सर्वांचे लाडके सुकेश भोपे असतील. हे चांगला खेळ ज्यांचा राहिले. त्यानंतर हार्दिक पांड्या या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक स्टायलिश खेळाडू या टीमचा. कोपरोली संघ म्हटला की रोहित असेल पप्पू असेल. काय फलंदाजी पाहिली चिंचोलीच्या मैदानामध्ये. 5 चेंडूमध्ये 5 षटकाच्या खेळाडूच्या नावावरती राहिले. त्यानंतर विनंती असेल या ठिकाणी स्वर्गीय निमेश धनराज स्मृती अक्षय 11 कुडाबे टीम आणि DCC मोरबे या 2 संघनायकांना विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. रेडगर विपक्ष वाजे ICC वाजे संघ IICC मंगलमूर्ती वाजे या 2 संघामध्ये लढत असेल. शेवटची गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आदित्य मोरेचा डॉट फेकला गेलाय. हे षटक फेकत असताना वेगवान चेंडू त्याच वेगाचा फायदा घेत डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दमदार हिट
षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती धावा लागतील यावेळेस 38 धावा. सुंदर फटका आणि तेवढं चांगलं झेल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा बाद होईल 38 या आकड्यावरती. मंगेश ठाकूर 3 फलंदाज बाद. 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटकारानंतर काय कमबॅक केलंय आदित्य मोरेनं. 38 या धावफलकावरती फलंदाज बाद झाले. कोपरोली टीमचे 3. नितीन पाटील बाद झाला, 16 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर रोशन पाटील बाद झाले, 7 धावांचं योगदान दिलंय. रोहित पाटील गोल्डन डक 0 धावसंख्येत बाद झालाय. पण तो अविनाश सोमवंशीला चांगला खेळ करावा लागेल. ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहिला, 14 धावा आपल्या टीमसाठी जमवल्यात. तो मंगेश ठाकूर देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. 5 षटकांची लढत मैदानामध्ये 4 गोलंदाज तुम्हाला हे वापरावे लागतील. आणि त्यानंतर एकंदरीत जर पाहिलं या षटकामध्ये 2 ओव्हरमध्ये 16 आल्यात. त्यानंतर या षटकातील पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडू षटकार आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न आदित्य मोरे प्रयत्न करतायत, पण सेफ लँडिंग पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण. मोहन प्रशांत त्या ठिकाणी चेंडूवरती आलेत आणि एका धावेने संघ धावून पोहोचला 39 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4थं षटक मार्गस्थ असताना एक चांगली गोलंदाजी सुंदर कमबॅक राहिला आहे. पण कोपरोली संघ जाणतोय की अविनाश सोमवंशी जोपर्यंत मैदानामध्ये या खेळाडूमध्ये क्षमता आहे, अनेक वर्ष कावदी कोपरोली टीमसाठी सुंदर कामगिरी केली आहे, तेवढीच चांगली कामगिरी आदित्य मोरेची या मैदानामध्ये पाहत आहे. वाकडी संघ म्हटला की रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा हा संघ मैदानामध्ये नेहमीच ह्या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये एक रॉकिंग समालोचक म्हणून ज्याची ओळख राहिली. अनेक स्पर्धेमध्ये आम्हाला देखील समालोचन ज्यांच्या माध्यमातून शिकायला मिळत आमचे सागरबाई मांडवकर असतील, त्यानंतर प्रवीण गायकर असतील आणि महागुरू MD गडगे सर. गोलंदाज आदित्य मोरे एक चांगली कामगिरी करतोय, चांगला कमबॅक राहिला. 7 धावा अद्याप खर्च केले गेले या षटकामध्ये. हलक्या हाताने दिशा दिली आहे. एक तंत्रशुद्ध फलंदाजी पाहिली. हा चेंडू थोडासा लोअर फुलटॉसचा फेकला होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला कार्पेटच्या सहाय्याने. तत्पूर्वी संधी होती 1 धाव घेण्याची. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 40 या आकड्यावरती. 40 धावा, 3 बाद ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. 2 षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात आणि या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. म्हणजे आता 13 चेंडूमध्ये किमान 30 ते 40 धावा जमाव्या लागतील. म्हणजे एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करेल तो कोपरोली संघ. मंगेश ठाकूर सुंदर फटका यावेळेस देखील इनसाइड आउटची आठवण करून देतो. क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न करतील, फेकी खराब आणि या 2 धावेने संघ धावून पोहोचला 42 या आकड्यावरती. बेचाळीस धावा. एक चांगली धावगती आपण पाहतो. 14च्या सरीसेने प्रेम पाटील धावा आल्यात 3 षटकामध्ये. आणि षटक फेकत असताना आपण पाहिलं आदित्य मोरेने टोटल षटक फेकली 2 आणि 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या 27 धावा आणि 3 महत्त्वपूर्ण सफलता. नितीन पाटील एक डेंजर फलंदाज होता, त्याला बाद केले. रोशन पाटीलला बाद केलं, रोहित पाटीलला बाद केले. एक चांगली गोलंदाजी राहिली.
मागच्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी कैलास पाटीलची आपण पाहिली 5 विकेट ज्यानं पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मी घेतले आणि एक चांगला सामना देखील आपण पाहिलात आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना आयुष फडकेसारखा फलंदाज मैदानामध्ये होता असं वाटलेलं एखादा माहिती हिट लावेल, पण तो सामना देखील परास्त झाला. पण तो रायगड ठाणे चॅम्पियन लीगचे यशस्वी आयोजक ज्यांच्या माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा टेनिस विश्वामध्ये एक नावा रूपाला येणारी स्पर्धा आणि नेरे धुंद्रे विभागाचं नाव अगदी क्रिकेटच्या पटलावरती क्षितिजावरती नेण्याचं कार्य करणारे सर्वांचे दानशूर दाते आणि त्यानंतर ह्या गावाची आण बाण आणि शान समीरदादा पाटील यांना तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहताय. हनुमान मस्कर गोलंदाजी मार्कवरती आलाय. एक फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख राहिली, पण स्ट्राईक वरती अविनाश सर्वात अनुभवी खेळाडू या टीमचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक चांगली धावगती तुम्हाला पाहायला मिळते आणि संदेश ज्या ठिकाणी समीर दादांचं आपण जर पाहिले योगदान मोह 40+ स्पर्धा पाहिली अगदी पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत 40+ संघासाठी ज्यांचं योगदान देखील आम्ही पाहिलं. सेलेरो गाडी कोणाचे तिथून हलवाई विनंती असेल, कारण खेळाडूंना त्रास होतोय फलंदाजी करीत असताना. आमदार चषक 2026 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. 12 किंग गावदेवी कोपरोली संघाच्या माध्यमातून 11व्या वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत असताना डे नाईटच्या फॉर्मॅट प्रथम पारितोषिक 1,50,000, द्वितीय पारितोषिक 75,000 आणि त्यानंतर तृतीय चतुर्थ आणि पंचम षष्ठम क्रमांक पारितोषिक असेल 40-40 आणि त्यानंतर 35-35. एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला येते. रोशन शेठ पाटील 12 किंग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. अनेक संघ त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची स्वप्न पाहत असतात आणि ती स्पर्धा देखील आपल्याला जानेवारीच्या महिन्यामध्ये अगदी प्रेक्षकांची पर्वणी अशी असणारी स्पर्धा. गोलंदाज हनुमान गोलंदाजी मार्कवरती आलाय. 2 बाईकच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ABCDEF अशी स्पर्धा. परेश भाई गाडी नंबर तिथे कोण जर असतील सांगा गाडी नंबर. सेलेरो गाडी कोणाची असेल तिथून काढा ही विनंती असेल. नक्कीच नेरे धुंद्रे विभागामधील 2 मानाच्या स्पर्धा, एक 2 जानेवारी ते 6 जानेवारी साई स्टार स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित विलासदादा नारायण फडके माजी राज्यपद सदस्य चषक ही स्पर्धा आणि त्यानंतर आमदार चषक 12 किंग कोपरोली रोशन शेठ पाटील यांची दमदार स्पर्धा देखील पाहायला मिळेल. 11व्या वर्षामध्ये स्पर्धा आपण रोशन शेठ पाटील यांची पाहतोय आणि दोन्ही स्पर्धा जर पाहिल्या तर अगदी 1 ते 2 दिवसामध्ये संघ फुल होतात. त्यांना देखील देऊया शुभेच्छा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काला हेलिकॉप्टर उडवला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि एकच धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना हनुमान मस्कर हे षटक फेकत असताना काय क्षेत्ररक्षण देखील सुंदर दर्जाचं राहिले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं अगदी वेगानं आला. रोहित हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. अविनाश सोमवंशी हा फलंदाज आला. फुडलर लेनचा चेंडू फेकला गेलाय. अगदी बॉडीवरती चेंडू आला. मिड विकेटला चेंडू जातो. एक धाव कंप्लीट. दुसरी जरी प्रयत्न फेकी थोडीशी खरा पाहायला मिळाली पण दुसरी धाव घेण्यापासून नकार दिलाय मंगेश ठाकूरनं आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती. एक चांगलं मैदान आणि चांगलं फाइटिंग स्कोर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करतोय गावदेवी कोपरोली संघ. पण तेवढी चांगली गोलंदाजी हनुमानची राहिली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल खर्च केल्या गेल्यात आपल्या टीमसाठी. सुंदर फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. फक्त दिशा दिली अविनाश सोमूच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिलात. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 45 धावा धावफलकावरती. 3 चेंडूवरती फक्त 3 सिंगल आल्यात.
एखादा चौकार किंवा षटकारची अपेक्षा करत असेल कोपरोली संघ, पण सुंदर गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी, कंजुसीवरी गोलंदाजी करावी लागेल चॅम्पियन वाकडी टीमला, आणि ती गोलंदाजी हनुमान मस्कर करत असताना कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येतो डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आदित्य मोरेचं. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 4 सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. पिंट्या कॅमेरामॅन जर अचूक नजर पिंट्याची नेहमीच राहिली. नाईट स्पर्धेमध्ये तर खूप भन्नाट फॉर्म मध्ये असतो पिंट्या. गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू स्लोवर फेकला, फसवलंय. सुंदर कम बॅक राहिलंय हनुमान मस्करचं. आणि यावेळेस मात्र डॉट चेंडूची सांगता. पहिल्या 3 षटकामध्ये 42 धावा आपण प्रेम पाटील पाहिल्या, आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा, 1 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश लाभलं गेलंय हनुमान मस्कर या गोलंदाजाला. हार्दिक पांड्याचा फॉलो करणारा हा खेळाडू एक चांगला खेळ फलंदाजी आणि गोलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना अविनाश सारख्या फलंदाजाला कितपर्यंत थांबाल. या चेंडूला उंची जास्त, लांबी कमी मिळेल. आदित्य मोरे चेंडू खाली, फलंदाज होईल बाद 4थ्या क्रमांकाचा अविनाश सोमवंशी. धावसंख्या जर पाहिली 45 45 46 या आकड्यावरती. मध्ये आपण पंच पाहतोय. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू एक उत्कृष्ट यष्टीरक्षक परेश मस्कर, आणि त्यानंतर स्क्वेअर लेग पंच एक अष्टपैलू खेळाडू सचिन मोरे. हे 2 पंच मैदानामध्ये. फलंदाज पप्पू पाडवी मैदानामध्ये आलाय. चिंचिवलीचं मैदान ज्या खेळाडूनं गाजवलं. शेवटच्या षटकामध्ये या खेळाडूच्या बॅटमधून आम्ही 31 धावा पाहिल्या प्रेम पाटील. 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि शेवटच्या सिंगल अशी धावसंख्या उभारणारा हा आक्रमक खेळाडू. नॉन स्ट्राईक इन वरती. स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज असेल मंगेश ठाकूर. अंतिमचा षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्क वरती आविष्कार पाटील. 40+ एक लिजंड खेळाडू, आणि अनेक वर्ष वाकडी संघासाठी ज्याने क्रिकेट खेळले. साहसनी मिरडो संघटनेमध्ये कार्यरत असणारे सर्वांचे लाडके भरत मामा अर्थात भरत पाटील यांचे सुपुत्र आविष्कार पाटील गोलंदाजी मार्कवरती. अगदी कमी वयामध्ये संघामध्ये ज्याला संधी मिळाली, आणि त्या संधीचं सोनं गतवर्षी देखील सुंदर गोलंदाजी या गोलंदाजी राहिली. यावेळेस कशा प्रकारे कामगिरी करेल आविष्कार. पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज. धावसंख्या जर पाहिली तर 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिमच्या षटकामध्ये धावा किती येतील. मंगेश ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. पंचांचा इशारा येतोय की अवांतर बंधू या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू आहे पंच. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल या ठिकाणी पाहिलं जाईल, कारण हे खूप महत्त्वाचं असणार आहे. हा चेंडू जर आपण पाहिला ऑफस्टिकवरती चेंडू फेकला गेला आविष्कार पाटीलचा, आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडूची सांगता यष्टीरक्षकाने जाणले की हा चेंडू आतमध्ये येतोय, आणि निर्णय देखील तेवढा चांगला. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय क्षेत्ररक्षकांना टीमचा. हा चेंडू देखील सुंदर फेकी. लोअर फुलटा चेंडू फेकलाय. डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 47 या आकड्यावरती. 47 धावा धावफलकावरती. या 2 षटका पहिल्या 3 षटकामध्ये 42 आल्या प्रेम पाटील, आणि त्यानंतर गोलंदाजी कार्यालय हनुमानने फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. या षटकातील 2 चेंडूमध्ये आविष्कार पाटीलने फक्त 2 धावा 1 धाव खर्च केले गेले. पहिला चेंडू डॉट फेकला, आणि येणाऱ्या उर्वरित 4 चेंडूमध्ये पप्पू पाडवीच्या बॅटमधून एखादा धमाका येईल का याची अपेक्षा असेल टीमला. हा चेंडू पंचांचा इशारा होतो की अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावर धावा लागला 48 धावा धावफलकावर. चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. ऑफस्टिक वरती चेंडू फेकणे ज्याची ओळख राहिली आविष्कार पाटील. गोलंदाजी मार्क वरती येतोय, पण तेवढा चांगला फलंदाज मैदानामध्ये पप्पू पाडवी. कुलदीप या नावाने परिचित असलेला खेळाडू
परंतु लोकप्रियता पप्पू या नावाची या खेळाडूला मिळाली आहे. सुंदर या ठिकाणी फेकी पाहायला मिळाली आणि एक रिस्की धाव या ठिकाणी एक धाव मिळेल. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 49 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी प्रयत्न देखील सुरेख राहिलं क्षेत्ररक्षकाचं आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 49 धावफलकामध्ये लागल्या गेल्यात आणि षटक हाताळत असताना चांगली कामगिरी आविष्कारची राहिली आहे. मंगेश ठाकूरचा विचार केला तर 5व्या क्रमांकासाठी फलंदाजीवर गेलाय पण बॅटमधून मोठे फटके आले नाही. सुंदर चेंडूची पाहणी तेवढा चांगला फटका चेंडू सीमा पार. जसप्रीत बुमराचे ॲक्शनची आठवण करून देणारा ही चेंडू आविष्कार पाटीलचा आपण पाहिला आणि 6 धावेने संघ धावून पोहोचलाय 55 या आकड्यावरती. प्रेक्षकांना जर अगोदर सीमारेषेच्या बाहेर जर तुम्ही असाल आणि जो चेंडू तुम्ही अडवला तरी तो षटकारच दिला जातो नवीन नियमानुसार. हनुमान मस्कर यावेळी अगदी सीमारेषेच्या अगोदरच बाहेर होते, त्यानंतर तुम्ही जंप केली आणि चेंडू अडवला तरी तो षटकारच दिला जातोय. हे नियम देखील आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण शुभम अनेक आपण क्रिकेटची नवीन नियमावली पाहिली. आज एनडी विभागामधील नियमावली जर पाहिली तुम्ही एका इंडला थांबून दुसरा फलंदाज तिथे जाईल तर अशी धाव ग्राह्य धरली जात नाही. कारण नाहीतर 11 खेळाडूंना बाद करून 10 खेळाडूंना बाद करून एकटा खेळाडू 24 बॉल खेळेल. त्यामुळे हे नियम देखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहेत. 55 धावा धावफलकावरती मंगेशच्या बॅटमधून हा षटकार. शेवटचं षटक मार्गस्थ असताना षटकातील अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूमध्ये कोपरवली संघ विचार करत असेल चौकार षटकार आला तर एक चांगला फायटिंग स्कोर उभारला जाऊ शकेल. पण आविष्कार पाटील चेंडू फेकतोय. बॅटची कडा आवाज इथपर्यंत येतोय. फलंदाज होईल बाद मंगेश ठाकूर. कुडावे टीमचा संघनायक आणि डीसीसी मोरबी टीमचा संघनायक आपण या ठिकाणी संपर्क साधा. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. खेळाडू सज्ज असेल परेश फडके. आज संघामध्ये प्रथमेश पाटील दिसत नाहीये. सुंदर गोलंदाजी राहिली आणि पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 11च्या सरासरीनं 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 56 धावा डिफेन्स कराव्या लागतील कोपरवली टीमला. समालोचक शुभम मात्रे वयाल यांच्याकडे तत्पूर्वी डीजे.
30 बॉल्स आणि बनवायचे 56 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना इथे 12 किंग गावदेवी कोपरोली टीमनं मात्र बनवलं होतं 55 आणि 56चं टार्गेट आहे ते गावदेवी चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी या संघासमोर. अगदी टोटली पहिली इनिंगचा खेळ प्रेम इथे आपण पाहिला. अनालिसिस मॅच समरी जर पाहिली तर आदित्य मोरेने पहिल्या षटकामध्ये 17 धावा दिल्या होत्या. थोडंसं महागडं षटक राहिलं होतं. 2 विकेट जरूर मिळाल्या. त्यानंतर आदेश मस्कर या बॉलरनं 15 धावा दिल्या आणि त्यानंतर परत आदित्य मोर्याला आदित्यनं 10 धावा दिल्या होत्या. त्यानंतर हनुमाननं कमबॅक केलं आणि शेवटला आविष्कारनं देखील चांगली बॉलिंग केली होती. अशा पद्धतीनं टोटली 30 बॉल 5 षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 12 किंग गावदेवी कोपरोली टीमनं बनवल्या 55 आणि इथून गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघाला बनवायच्या आहेत त्या 56 धावा. इथे सलामीची जोडी मैदानात आहे. ऑन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आदित्य मोरे, नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित आहे. तर बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक घेऊन नेरे विलेज ऐन खेळून इथे मंगेश ठाकूर. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला. इथे ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता आदित्यचा आणि पहिला बॉल मात्र येतो तो डॉट. इथे चांगली गोलंदाजी पाहताय आपण. ते मंगेश ठाकूर या बॉलरच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 फिल्डर आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहताय. इथून मात्र पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल तो आदित्य मोरे आणि रोहित या खेळाडूचा. व्हॉट शॉट, प्युअर क्लास, प्युअर फॅब्युलस हिट. इथे गुडघा टेकत गुडघा वाकवत हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवला बॉलला सीमा रेषा पार. हा दर्जेदार षटकार. आणि प्रेम असे फटके ज्या वेळेला पाहायला मिळतात हे फटके अगदी आकर्षक असतात. आपल्याला पाहून देखील मज्जा येते. एक चांगला फटका लगावला आदित्यनं. सेन्सिबल क्रिकेट खेळला. इथे ऑफ साईडला कट केलं. पॉइंटच्या फिल्डरची चांगली फिल्डिंग. एक सिंगल रन मात्र इथून होईल कंप्लीट आणि सिंगल नंतर 3 बॉल नंतर धावा धावफलक्यावरती लागलेत त्या 7. सन्माननीय विद्याधरजी चोरगे साहेबांकडून या स्पर्धेसाठी 2100 रुपयाची धनराशी देणगी आली आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं असे तसे आभार व्यक्त करतोय. 3 धावा धावफलक्यावरती आहेत. स्ट्राईक रोटेट 7 धावा धावफलक्यावरती 3 बॉल झालेत. यावेळेचा बॉल फटका चांगला इनसाइड आउट. अक्षरशः गॅप मधून फटका एक्झिक्यूट केला आणि रोहितनं पहिल्या बॉलवरती लगावला हा पहिला चौकार. रोहित पाटीलच्या बॅटमधून ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय आणि ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा अपकमिंग स्पर्धा असणार आहे ते आमदार चषकाची स्पर्धा ते 12 किंग रोहित पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती पाहताय. इथे बॉल तयार आहे. 5वा बॉल. यावेळेस मात्र पायावरती लागला. इथे पंचांचं बोट आकाशात LBWच्या स्वरूपात पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला तो बॉलर मंगेश ठाकूरनं. फलंदाज रोहित झाला बाद. डाऊन पहिला धक्का लागला. तो बॅटिंग करत असताना गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघाला 11 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली होती. पहिला डॉट आला. त्यानंतर मग फलंदाज आदित्यच्या बॅटमधून आपण षटकार ठोकला. त्यानंतर मग 3ऱ्या बॉलवरती सिंगल आणि 4थ्या बॉलवरती रोहितनं एक नेत्रदीपक फटका चौकार लगावला होता. परंतु 5व्या बॉलवरती लगेच मंगेश ठाकूरचं कमबॅक पाहायला मिळालं आणि विकेट मिळून दिली आहे ती रोहित या फलंदाजाची. 11 वरती 1 हा स्कोर कार्ड आपण पाहता तो गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघाचा. आणि नवीन खेळाडू मैदानावरती आला इन ॲट नंबर 3 ला 1 डाऊनच्या क्रमांकासाठी
अक्षय मस्करला आपण पाहता इन ॲट नंबर 3 वरती आला. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत 11 धावा, अर्थातच प्रेम इकॉनॉमिकल बॉलिंग इथे मात्र मंगेश ठाकूर यांनी केली आहे. आणि हा शेवटचा बॉल देखील त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न असावा. लास्ट बॉल आहे राईट आर्म राऊंड द विकेटनं. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटम बॉलचं कोणताही कनेक्शन नाही आहे. पहिलं षटक इथे मात्र संपलं. आणि पहिल्या षटकानंतर जिथे पाठलाग करायचं 30 बॉलवरती 56चा, पहिल्या ओव्हर नंतर आल्यात 11 धावा, येणारे 24 बॉल्स आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत त्या 45. ऑन स्क्रीन वरती दीपकभाई फडके यांना आपण पाहतो. एक उत्कृष्ट समालोचक आणि त्याचबरोबर आपण पाहता एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि एक यशस्वी आयोजक. आणि त्यांची स्पर्धा अपकमिंग स्पर्धा अगदी 2 जानेवारी ते 6 जानेवारी या दरम्यान इथे विहीगरच्या ग्राउंडवरती मात्र असणार आहे. आणि एक मोठी स्पर्धा 1,20,000 रुपये तब्बल पहिलं पारितोषिक आहे. आणि विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य शासकाच्या नावाची ही स्पर्धा विहीगरच्या मैदानावरती आपण मात्र पाहणार आहोत. इथे दुसऱ्या षटकासाठी थोडस इथे तू मैमे पाहायला मिळालाय. आणि यस इथे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतला रनआउटसाठी. तिसरे पंच ऑन फील्ड, तिसरे पंच इथे ऑन स्क्रीन वरती चेक करतील. तिसरे पंचाच्या भूमिकेत रोहन सर इथे चेक करतायत काय घडलंय, खेळाडू सेफ आहे की फलंदाज बाद आहे हे मात्र पंचांचं बोट वरती. आणि मिस अंडरस्टँडिंग मिस कॉलिंगचा शिकार इथे ठरलाय तो फलंदाज अक्षय मस्कर. आणि हा मोठा धक्का लागलाय तो गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघाला. सूरज शेठ पाटील यांना देखील आपण ऑन स्क्रीन वरती पाहता. या स्पर्धेचे एक दमदार आयोजक आणि स्वामी बैलाचे मालक देखील आहेत. हो यावेळेचा बॉल फुल टॉस होता. इथे बॅटवरती तितकासा आला नाही. या बॉल्स आला ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि तिथे रन्स मिळेल ते एकच सिंगल. आणि सिंगलनं धावा फलकावरती झाल्यात त्या 12 धावा फलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या बॉलचा इथे खेळ मात्र झाला. 2 बॉल फेकून झालेत आणि या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. रोहित पाटील बॉलिंग मार्क वरती आहे. हो यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. खूप चांगल्या बॉलची मात्र सांगता झाली. ऊर्ध विकेटचा अँगल इथे प्रेम वापरत असताना हा डॉट बॉल मात्र फेकला तो बॉलर रोहित पाटीलनं. ऑन स्क्रीन वरती आपण पाहता कालापूर विभागाचे जावई रोहन पाटील एक दमदार खेळाडू. हो यावेळेचा बॉल स्वीप केला. इथे फटका चांगला, रन्स मिळतील 6. दर्जेदार षटकार. आपण पाहिलं आणि धाव फलकावरती जॉईंट होतील त्या 18. परत एकदा फुल टॉस होता. यावेळेला देखील पनिशमेंट मिळेल. बॉल चाला सीमा रेषा पार. 1 बाउंसचा हा चौकार 4.
काढल्यात आणि धाव संख्या पोहोचली ती 22-22 वरती. शेवटचा बॉल आहे. हो यावेळेस मात्र हवेत आहे इनसाइड आउटचा फटका अगदी गॅप मधून बॉल चालला सीमा रेषा पार. कॉपी बुक स्टाईल हा दमदार षटकार. अठ्ठावीस धावांची गरज आहे परंतु बॉल इथे मात्र बाकी आहेत. 12 बॉलवरती 28 धावा मात्र कुठून काढल्यात. इथे चांगली फलंदाजी आपण फलंदाज आदेश मस्करच्या बॅटमधून पाहिली आहे. 4 बॉलचा सामना केला आणि 4 बॉलवरती आतापर्यंत बनवल्यात तर 16 धावा. अगदी आदित्य मोरेनं सुरुवात करून दिली होती. त्यानंतर रोहितनं एक चौकार लगावला. अक्षय मस्कर काय खास काही प्रभावित करू शकला नाही आहे परंतु जो फलंदाज आदेश मस्कर आला त्याने मात्र अटॅकिंग मोड इथे आपला ऑन केला आणि आतापर्यंत 16 धाव संख्येवरती खेळतोय. इथे बॉलिंग मार्क वरती बॉलर आलाय मंगेश ठाकूर. तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघाचं तिसरं षटक आपण पाहता राईट आर्म राऊंड द विकेटनं. 18 बॉल 28 ची गरज आहे. पहिलाच बॉल. ओ यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. इथे फटका चांगला. फिल्डरनं मित्रमणे प्रेम थोडी चूक केली की काय तिथे मात्र पाहायचं. इथे रन्स मात्र धावून प्रचंड वेगाने कंप्लीट केल्यात. त्या 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. अगदी फिल्डरला थोडंसं जजमेंट चुकला. अगदी समोर आला त्याच्या समोरून बॉल मात्र थोडा बाउन्स झाला होता परंतु शेवटच्या एंड मोमेंटला बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलला परंतु रन्स 3 धावून मिळाल्यात आणि कदाचित एक धाव आपल्या टीमसाठी सेव्ह केली आहे. एक धाव आपल्या टीमसाठी वाचवली आहे. ती फिल्डर परेश फडकेनं 3 धावा मिळाल्यात. धाव संख्या पोहोचली ती 31 वरती. ओ यावेळेचा बॉल खूप चांगला फटका. इथे मागच्या बाजूला फटका एक्झिक्यूट केला. डीप मधून बॉल चालला. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार चौकार येतोय आदेश मस्करच्या बॅटमधून. इथे मात्र चालू आहे ती फलंदाज आदेश मस्करच्या बॅटमधून. टोटली आदेश मस्कर जाऊन पोहोचलाय तो 20 वरती आणि टीमच्या धावा झाल्यात त्या 35. 16 बॉल्स आणि 21 ची गरज आहे. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पायावरती लागला होता बॉल. या शरीरावरती लागला होता बॉल आणि इथून पंचांचा लेग बायच्या साहाय्यानं एक धावेचा इशारा येतो आणि 1 न धाव संख्या पोहोचली ती 36 या आकड्यावरती. 15 बॉल्स आणि 20 धाव संख्येची मात्र गरज आहे. इथे या मॅच मध्ये आपण पाहता बॅटिंग करणारा गावदेवी चॅम्पियन्स वाकडी हा संघ प्रेम थोडासा पुढे आहे कारण अगदी चांगली फलंदाजी चालू आहे आणि विकेट देखील तितक्याशा गेल्या नाही. 2 फलंदाज बाद झालेत परंतु आता एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहता. लो फुल टॉस बॉल होता. इथे बॉल झाला पॉइंट कडे. एकच सिंगल रन मात्र होईल कंप्लीट आणि सिंगल नंतर धाव फलकावरती होतील त्या 37. 13 चेंडू आणि 19 धाव संख्येची मात्र गरज आहे. ऑन स्क्रीन वरती माफ करा 14 बॉल्स आणि 19 धाव संख्येची गरज आहे. ऑन स्क्रीन वरती समीर शेठ पाटीलांना आपण पाहताय. अगदी येणाऱ्या अपकमिंग स्पर्धेचे दमदार आयोजक बिग बॅश रायगड ही स्पर्धा याच मैदानावरती इथे खेळवली जाणार आहे आणि ते देखील या स्पर्धेसाठी जॉईंट आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे पायावरती लागला बॉल. नो डाऊट LBW च्या स्वरूपात आणखीन एक धक्का. इथे फलंदाज मात्र झाला बाद.
मात्र पवेलियन मध्ये परतला. अगदी 7 बॉलचा सामना केला आणि आपल्या टीमसाठी मात्र बनवल्या त्या 20 धावा आणि इथून आदेश मस्कर परतला तो पवेलियन मध्ये. इथे नवीन खेळाडू मैदानावरती चालला. प्रेम भोपीला आपण पाहता धावसंख्या धावफलक्यावरती सदतीत असताना 13 चेंडू 19ची गरज आहे. इथून डॉट बॉल विकेट मात्र घ्याव्या लागतील त्या बॉलिंग करणाऱ्या 12 किंग गावदेवी कोपरोली या संघाला. इथे आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉलर मंगेश ठाकूर वरती देखील दोन्ही षटकामध्ये प्रेम आक्रमण झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 11 दिल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहिला तर आतापर्यंत 9 धावा मंगेश ठाकूरनं मात्र खर्च केल्यात. परंतु महत्वाची एक गोष्ट आहे की त्यानं आदल्या अगदी मागच्या बॉलवरती मात्र विकेट मिळवली आहे आणि बाद केलंय त्या आदेश मस्कर या खेळाडूला. आता नवीन फलंदाज प्रेम भोपी स्ट्राईक एंडवरती आहे आणि या षटकातीला शेवटचा बॉल आहे. 13 बॉल 19ची गरज आहे. हा शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती इथे मंगेश तयार आहे. ओ शेवटचा बॉल दर्जेदार फटका. जसा बॉल ज्या वेगाने आला त्याच वेगाने पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाला सीमारेषा पार. हा ब्रँडेड हिट षटकार. असेल कुडावे टीमचा संघनायक आणि डीसीसी मोरबे टीमचा संघनायक. आपण टॉससाठी संपर्क साधा. हा अंतिमचा पुकार असणार आहे, याकडे लक्ष असू द्या. तस यानंतरची लढत मात्र आपण पाहणार आहोत. स्वर्गीय निमेश धनराज मूर्ती या अक्षय 11 कुडावे आणि डीसीसी क्रिकेट संघ मोरबे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी कॉल करतोय की लगेच आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या गावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीमच्या बाजूनं. इथे 12 बॉल्स आणि 13 धावसंख्येची गरज आहे. इथे नितीन पाटील यांचा पहिलाच बॉल होता, थोडासा बाहेर. इथे बॅट अँड बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे आणि इथे मात्र अलाइट डॉट बॉल. असे डॉट बॉल भरपूर फेकायचे आहेत. ते नितीन पाटील गोलंदाजाला. 11 बॉल्स आणि 13 धावसंख्येची गरज आहे. राऊंड द विकेट न. हो यावेळेस भरपूर दूर फेकला होता. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राची धाव ऍड होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 44 आकड्यावरती. 11 बॉल्स आणि 12 धावसंख्येची मात्र गरज आहे. इथे हार्ड हिटिंग फलंदाजी अगदी वाकडी टीमच्या सगळ्याच खेळाडूंकडून प्रेम आपण पाहतोय. जो फलंदाज येतोय तो षटकार ठोकतोय. अगदी धावगती रन रेट मात्र त्यांनी मेंटेन ठेवलाय आणि त्याचमुळे आता समीकरण अगदी कमी पाहायला मिळतंय. 11 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. राऊंड द विकेट न. स्वीट शीटचा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. इथे फिल्डर चांगली फिल्डिंग करतायत. रन्स मिळेल ती एकच. फुल टॉस बॉल होता. रिव्हर्स अटेम्प्ट केल्यामुळे तितकासा शॉट जज झाला नाहीये. जिथे बॉल चला ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला. रन्स मिळेल ती 1 आणि 1 न धावसंख्या पोहोचेल ती 45 वरती. 10 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. नितीन पाटील यांचा हा बॉल. राऊंड द विकेट न. ओ लो फुल टॉस. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. हा चेंडू मात्र टाकलाय. इथे मिळेल ती आणखीन एक सिंगल. खूप चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते. अशाच पद्धतीने बॉल मात्र टाकावे लागतील. व्हेरिएशन क्लास इथे मात्र दाखवावं लागेल. तर बॉलर नितीन पाटील यांना. इथे आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली आहे. 3 मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. हो यावेळेस हवेत आहे बॉल. बॅट चिकट. इथून फलंदाज इथे बाद झाला. मॅच मध्ये आले थोडंसं ट्विस्ट. फलंदाज मात्र परतला पवेलियन मध्ये. इथे हा धक्का मिळाला तो बॅटिंग करणाऱ्या गावदेवी चॅम्पियन्स वाकडी टीमला. इथे आकाश हा खेळाडू मात्र मैदानावरती आलाय. 8 बॉल आणि 10 धावसंख्येची मात्र गरज आहे. जिथे 13 धावा प्रेम 12 बॉलवरती पाहिजे होत्या.
आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी नितीन पाटील यांनी केली आहे. फक्त 3च धावा दिल्यात, म्हणजे अजून 8 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. हे 2 महत्वाचे बॉल आहेत. इथून एखादा मोठा फटका जर आला तर मग परत एकदा गावदेवी चॅम्पियन्स वागडे या संघ या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करून देईल. परंतु जर डॉट बॉल जर विकेट आली तर मात्र या मॅचमध्ये येण्याची चान्स आहे ती गावदेवी कोपरोली या संघाला. राऊंड द विकेट न समोरच्या दिशेने हा फटका दर्जेदार आहे. इथे अगदी पॅरलल स्ट्रोक आपण पाहिलाय. बॉल साला सीमा रेषा पार, हा पॅरलल स्ट्रोक षटकार. ते आकाश या खेळाडूंना 7 बॉल आणि 4 धावसंख्येची मात्र गरज आहे. ओ यावेळेस मात्र थोडासा फिरवलाय बॉल, टप्पा खाल्ल्यानंतर बॉल ऑब्रेक केलाय, आतमध्ये वळण घेतोय आणि शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल. इथे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स बनवायच्या वाकडी टीमला त्या फक्त आणि फक्त 4. सेट केली नाही या. अगदी खेळाडू आपण बॉर्डर लाईनच्या जवळ मात्र पाहतोय. एक फिल्डर 2 फिल्डर अगदी समोर लावलेत. एक फिल्डर अगदी बॅट्समनच्या मिड ऑफच्या समोर घेतला. चल थोडंसं स्पीडअप करा. 6 बॉल्स आणि 4 ची गरज आहे. अविनाशच्या गोलंदाजावरती इथे जिम्मेदारी सोपवली. स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रेम आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम भोपी ज्याने आतापर्यंत एक षटकार मात्र ठोकला. दोन्ही खेळाडूने एक 6 मात्र मारलाय. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, हवेत आहे झेलची संधी. चूक करणार नाहीयेत फिल्डर आणि इथे रोहित पाटील होते बॉल पर्यंत पोहोचले. एक चांगला झेल टिपला. मॅच अजून बाकी आहे. 5 मध्ये करायचे त्या 4 फलंदाज झाल्या बाद. जेणेकरून फलंदाजांना मोठ्या फटक्यासाठी जावं आणि मोठ्या फटक्यांसाठी देखील मैदानाच्या अगदी 4ही बाजूला जाळं विणलेलं आपण पाहताय. राऊंड द विकेट न हो यावेळेस थोडासा खराब बॉल आहे का. बॉल खराब होता परंतु तिथे फिल्डर तैनात आहे. ही कदाचित रणनीती असावी बॉलर अविनाशची. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का मिळाला तो गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघाला. आणि आता प्रेशर दबाव थोडासा वाढला असेल तो फलंदाजी करणाऱ्या वाकडी या संघावरती. नवीन फलंदाज केतन चालल्या मैदानावरती. 4 मध्ये अजून 4 पाहिजेत. मॅच अजून संपली नाहीये. दोन्ही टीमचे प्रयत्न मात्र चालू आहेत. कदाचित प्रेम ज्या वेळेला 6 बॉलवरती 20 6 बॉलवरती 15 धावा पाहिजे असतात त्यावेळेला बॅटिंग करणारा संघ अर्थात फलंदाज विदाऊट टेन्शन बॅटिंग करत असतात. त्यांना माहिती आहे करो अर्थवा मरो ही स्थिती असते. परंतु ज्या वेळेला कमी धावा
त्यांना बनवायच्या असतात त्यावेळेला ते सेन्सिबल क्रिकेट कधी कधी खेळण्यासाठी जातात आणि मी तर म्हणे सेन्सिबल क्रिकेट खेळण्याच्या नादातच 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. ओ खराब बॉल होता इथे फुल टॉस होता बॉल चाललाय मागच्या बाजूला फाईन लेग केड जिथे 1 रन कंप्लीट झाले डबलचा प्रयत्न या 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्यात. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जातात आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 54 वरती. अर्थात 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि रन्स पाहिजेत त्या 3 मध्ये 2 कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे आणि इथून मात्र हा फुल टॉस बॉल होता इथे कदाचित सामना संपवण्याचा प्रयत्न होता परंतु मिळाला त्या 2 धावा. येस शॉर्ट रनसाठी इथे मात्र पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचासाठी रेफर करण्यात आलंय आणि तिसरे पंच चेक करतील जर इथे ते छायाचित्र आपल्याला इथे पाहायला मिळालं तर तिसरे पंच निर्णय पोहोचवतील. कॅमेरा अँगल मध्ये छायाचित्र येणे गरजेचं आहे. यस रन्स कंप्लीट आहे अर्थातच इथे मिळाल्या त्या 2 धावा आणि जिंकण्यासाठी अजून पाहिजे त्या 3 बॉलवरती 2 धावसंख्येची गरज. 3 बॉलवरती आता 2 धावा दिल्यात त्या बॉलर अविनाशनं आणि 3 बॉलवरती आता रोखायच्या त्या 2 धावा. इथे पहिल्या बॉलवरती केतन पवारच्या माध्यमातून या 2 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्यात. बॉल तयार आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फटका चांगला बॉल धोनी स्टाईलनं पाठवला सीमा रेषा पार दर्जेदार षटकार आणि या बॉलवरती षटकार ठोकून सामना मात्र जिंकलाय तो बॅटिंग करणाऱ्या गावदी चॅम्पियन्स वाकडी या संघानं. आहोत त्यामुळे आम्ही पहिला सामना जिंकणाऱ्या यंगस्टार पोइंजे टीमला कॉल करतोय की आपण टॉस करण्यासाठी इथे या. यंगस्टार पोइंजे आणि त्यांच्या विरोधात हा सामना जिंकलेला संघ अर्थातच गावदेव चॅम्पियन्स वाकडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल 7 बॉलवरती बनवल्या त्या 20 धावा तो आदेश मस्कर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.